पावर सीट में नहीं मेरी जान, उस पे बैठने वाले में होनी चाहिए। और जो सीट पे बैठा है ना, वो सिर्फ पावर नहीं, पूरा पावर हाउस है। विजय थलपती नाव तर माहितीच आहे आणि माणूसही माहिती आहे तुम्हाला। राजकारणामध्ये त्याने अशी खळबळ माजवली आहे ना की ही खळबळ बऱ्याच वर्षानंतर माजवली। ह्याच्या आधीसुद्धा असा एक पराक्रम केला होता साऊथ इंडियन हिरोनेच, पण ह्या माणसाने जे आत्ताच्या 21व्या शतकात जे केलं आहे ते खरंच बघण्यासारखं आहे। जिथे मोठ्या मोठ्या पक्षांची सत्ता आहे, पक्षाची लाट आहे, अशा लाटेमध्ये सुद्धा त्याने स्वतःचा पक्ष तयार करून 8-9 महिन्यामध्ये हा रिझल्ट काढून दाखवला आहे। मेहनत कशाला बोलतात आणि प्लॅनिंग कशाला बोलतात तर हे विजय थलपती सरांनी दाखवून दिलं आहे। थिएटरमध्ये त्यांच्या एंट्रीला फटाके फुटतात, एवढे ते सुपरस्टार आहेत त्या साऊथ इंडियन पिक्चरमध्ये, एवढं लोकांचं प्रेम आहे त्यांच्यावरती। आणि हा विजय त्यांच्या एकट्याचा नाही आहे, तर तिथल्या जनतेचा आहे। जनतेला बदल पाहिजे होता आणि तो बदल थलपती यांच्या रूपामध्ये त्यांना भेटला आहे। थलपती ह्या शब्दाचा अर्थ नेता हाच असतो, त्यामुळे लोकांनी त्यांचा नेता निवडला आहे। अशीच सत्ता बदल महाराष्ट्रात होणे आवश्यक आहे का? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा।